की त्या सगळ्यांचे आशीर्वाद लाभले मला. खरंच खूप खूप धन्यवाद आणि खूप छान गायलात तुम्ही. मी माझी ओळख देते. मी कल्पिता सावे. मी कांदिवली मुंबईहून आहे आणि ही लिंक मला माझ्या सासूबाईंनी दिली जून 2023 साली. आणि तेव्हा मी या लिंकला जॉईन झाले. तेव्हा वैशालीताईंचं व्याख्यान होतं, त्या व्याख्यानानिमित्त मी जॉईन झाले. त्याच्यानंतर तिकडे सगळे काही लोकांचे रिझल्ट ऐकले आणि प्रभावी झाले. म्हटलं हे काहीतरी जादू सारखं आहे, काहीतरी स्वतःवर काम केल्यावर तिकडे रिझल्ट मिळतोय आणि बऱ्याच लोकांना मिळालेला आहे. मी ठरवलं मी पण करायचं आणि जॉईन झाले. 3 महिने करणार आणि 3 महिन्यानंतर छानपैकी माझा रिझल्ट काढणार आणि मग सोडणार, अशा ह्याच्यात होते. पण मी इथे आले आणि या फॅमिलीच्या प्रेमातच पडले. इथे आपले सगळे योग शिक्षक, आपले योग पंडित, योगरत्न सुजाताताई आहेत, वैशाली ताई आहेत, चेटे सर आहेत, त्यांचे इतकं अनमोल मार्गदर्शन दिवसेंदिवस मिळत होतं आणि रोज नव्याने घडत होते. अर्चिताताईंची जीवनविषयक जी मूल्य आहेत ती रोज आपल्याला एक पैलू पाडतात. आपल्या जिथे मिळणारे एक्सपिरियन्स जेव्हा ऐकतो तेव्हा रोज असं वाटतं की खरंच आपल्याला हे नाहीये, आपण किती सुखी आहोत. किंवा जे लोक व्याधीतनं बरे झाले त्यांच्याकडनं एक प्रेरणा मिळते आणि अशीच प्रेरणा घेऊन मी माझ्यावर काम सुरू केलं होतं इथल्या सगळ्या जे कोच आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि जवळजवळ 3 महिन्यातच माझा 8 ते 9 किलोचा वेट लॉस झाला. याआधी खूप प्रयत्न केले होते मी वेट लॉस करण्याचे. जवळजवळ 10-12 वर्ष मी बाहेर होते. तिकडे सतत जिम म्हणा, योगा, स्विमिंग, काही ना काही डाएट चालू असायचं. पण कसं व्हायचं की सोमवार ते शुक्रवार आपण पूर्ण सगळं फॉलो व्हायचं, विकेंडला सगळं सुटायचं आणि अशा प्रकारे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी माहिती असून सुद्धा त्या हातातनं सुटत होत्या आणि राहत होतं आणि वेट लॉस काय होत नव्हता. झाला तरी 1-2 किलोचा होत होता. कुठले वेगवेगळे डाएट पण ट्राय करून बघितले होते. आणि जवळजवळ मला माझ्या पहिल्या मुलीच्या जन्माच्या आधीपासून मला थायरॉइड डिटेक्ट झाला होता. दोन्ही मुलांचे सीझर, सेकंड डिलिव्हरी नंतर मला जेस्टेशनल डायबिटीस डिटेक्ट झाला होता. तर मग मी नंतर एक्सेप्टच केलं होतं की ठीक आहे, थायरॉइड आहे म्हणजे वेट लॉस काही होणार नाही आणि या गोळ्या आपल्याला जन्मभर घ्यायचं आहे. पण जेव्हा मी इथे आले आणि इथे जसे रिझल्ट ऐकले, मेन म्हणजे पद्मजाताईंचा रिझल्ट ऐकला, बजीरताईंचा रिझल्ट ऐकला, तेव्हा मला खात्री झाली की नाही, आपण जर काम केलं आणि या लोकांचं जर मार्गदर्शन आपल्याला मिळालं तर आपण नक्कीच करू शकतो. आणि तसंच होत गेलं. पहिल्या 3 महिन्याचं 8 ते 9 किलोचा माझा वेट लॉस झाला, फॅट लॉस झाला. सगळ्यांनाच वाटते आपण सुंदर, सगळ्या स्त्रियांना असो पुरुषांना असो सगळ्यांनाच वाटते आपण छान दिसावं, छान छान कपडे घालता यावं. त्याप्रमाणे माझा तो पहिला एम नव्हता. ऍक्च्युली मी आले होते शुगर थायरॉइड रिव्हर्स करण्यासाठी, पण मला तो बोनस मिळाला वेट लॉस. आणि पहिला तोच रिझल्ट आला माझा. त्याच्यानंतर माझी शुगरची होती, मला डॉक्टरांनी सांगितलं होतं माझा HbA1c जो आहे तो 7.4 डिटेक्ट झाला होता आणि डॉक्टरांचा म्हणजे वाढत गेला होता. 5.4 पासून तो टप्प्याटप्प्याने वाढत होता. मी काम करत होते पण त्याचा काही रिझल्ट मिळत नव्हता. आणि आई वडिलांना दोघांनाही शुगर असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की, आणि प्रेग्नन्सी मध्ये पण शुगर आल्यामुळे त्यांनी म्हणाले की पिक्चर अभी बाकी आहे, तुला शुगर 100% येणार. आणि मी त्यांना 7.4 झाला, त्यांनी म्हणाले की आता तुला गोळी सुरू करायला लागेल. आणि देवाची काय कृपा झाली आणि सत्ताची माझ्या आयुष्यात आली आणि मी काम करायला सुरुवात झालं. कोचच्या मार्गदर्शनाखाली माझी शुगर जी आहे ती पूर्णपणे रिव्हर्स झाली आणि माझा रिझल्ट 5.4 पर्यंत आला. जे डॉक्टरांची आता काही गरज नाहीये. आणि ते पण आश्चर्यचकित झाले जेव्हा माझा रिझल्ट ऐकला. माझी थायरॉइडची गोळी 100ची सुरू होती, ती माझी कमी होत गेली. तर आणि सगळ्यात मोठा रिझल्ट आपला एक होता तो म्हणजे ऍसिडिटी. मला ऍसिडिटी म्हणजे बाकीच्या होतं तसं वॉमिटिंग किंवा डोकेदुखी नव्हतं. माझी ऍसिडिटी म्हणजे ऍसिड रिफ्लक्सचा मला प्रॉब्लेम होता. खूप वर्ष म्हणजे जवळजवळ 2 वर्ष मला ती ऍसिडिटी आहे हे कळलंच नव्हतं. रात्री झोपल्यावर कशावर असं पातळ कफ सारखं यायचं आणि मला असं वाटायचं की मला सर्दी म्हणजे पातळ कफ असं पाणी सारखं यायचं आणि मला वाटायचं, आणि खोकला पण यायचा आणि मला वाटायचं की मला सर्दी खोकला झालंय आणि मी त्याची औषधं घेतली. मग कालांतराने मला कळलं की ती ऍसिडिटी आहे आणि मग ते खूप सिव्हिअर व्हायला लागलं. मला काही तिखट खाता येत नव्हतं, थोडीशी पण मिरची जरी आली तरी चालत नव्हतं. खूप जळजळ व्हायची कशावर. मग डॉक्टरांनी सांगितलं की नाही तुमची इंडोस्कोपी करायला लागली आणि इंडोस्कोपी केल्यावर त्यांनी मला सांगितलं नाही तुम्ही फक्त हळद आणि मिठातलं जेवायचंय. जवळजवळ 3 ते 4 महिने मी फक्त हळद मिठातलं जेवण जेवत होती. मला अक्षरशः रोडू यायचं. मला वाटायचं झालं माझं वय, आता सगळं संपलंय, आता मला हेच आयुष्यभर खायचं आहे. पण जसं मी म्हटलं तसं की इथे आल्यानंतर इथले ऍसिडिटीचे रिझल्ट ऐकले,
तेव्हा मग मातीताईंचा रिझल्ट ऐकला, अजून बऱ्याच लोकांचे रिझल्ट ऐकले ऍसिडिटीचे, आणि मग म्हटलं की नाही, ते आपल्याला नक्कीच ही जादू घडू शकते, आणि ती घडली माझ्या बाबतीत सुद्धा. ऍसिडिटी कधी गेली ते मला कळलं सुद्धा नाही. जेव्हा मी म्हणजे नुसते ऍसिडिटी हे जे प्रॉब्लेम सांगितले तेच नाही, तर इतर पण छोटे छोटे प्रॉब्लेम, जसं सकाळी उठल्या होत्या कधी कधी टाच दुखायची. आणि आता मी जेव्हा एक्सपिरियन्स देते ना, तेव्हा मला कधी आठवत पण नाही. आपण जेव्हा कोणाकोणाचे एक्सपिरियन्स ऐकते ना, तेव्हा ऐकते अरे मला हा पण प्रॉब्लेम होता, किंवा हे पण माझं दुखत होतं, पाठदुखी होती, मानदुखी होती, असे अनेक छोटे छोटे हे होते. ते कधी गेले मला खरंच कळलं नाही. म्हणजे ऍसिडिटीचा असा प्रॉब्लेम होता की मी कुठे जायचं होतं ना, की माझ्याकडे आयुर्वेदिक गोळ्या होत्या आमसन म्हणून, त्या मी 2 गोळ्या नेहमी माझ्या बरोबर ठेवायची. मग तिकडे आता कुठेतरी जेवायला जायचंय बाहेर, किंवा काहीतरी तिखट खायचंय, तर मग त्या आधी गोळ्या घ्यायच्या आणि मग ते खायचं. आता असे प्रयोग चालू असायचे. तर हे सगळं माझं हळूहळू टप्प्याटप्प्याने बंद झालं. इतके छान रिझल्ट येत गेले, आणि रिझल्ट ते दिसायला पण लागले लोकांना. लोकांनी विचारायला सुरुवात केली. माझ्या मुलीला मग मी शतायुषी फॅमिलीच्या गायडन्स खाली तिला पण सगळं सुरू केलं, सकस संतुलित आहार, योगा, आणि त्यामुळे तिचा पण छान 14-15 किलोचा तिचा फॅट लॉस आणि इंच लॉस झाला. तिचं काय झालं, 12वी मध्ये असताना तिचा म्हणजे अँकल फ्रॅक्चर झालं होतं. त्यामुळे जवळजवळ 2 महिने ती बेडरिडन होती, आणि त्याच्यामुळे तिचं वेट गेन झालं होतं. डॉक्टरांनी वेट लॉस करायला सांगितलं होता, पण बेड रिडन आहे, पायावर वजन पण पुढे जाऊन टाकायचं नाहीये, त्यामुळे वेट लॉस करणं तिच्यासाठी अतिशय गरजेचा होता. तर तो पण एक खूप छान रिझल्ट इकडे तिला मिळाला. मग इथली जी व्याख्यान आहेत, त्याच्याने मनावर जो परिणाम होतो तो पण माझ्या बाबतीत खूप छानपैकी घडत गेला. कारण खूप चिडचिड, छोट्या छोट्या गोष्टींना टेन्शन घेण्याची जी एक सवय होती ना, ती हळूहळू कमी होत गेली. इथे जेव्हा स्ट्रेस असतं, टेन्शनने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो. तर आता टेन्शन आलं तरी लगेच स्टेटसवर आठवतात, आणि मग वाटतं नाही नाही, आपण ते म्हणतात तसं लगेच टेन्शन येणार, मानवी स्वभाव आहे तो, आणि तो येतच. पण लगेच ती जी चेन आहे टेन्शनची, विचाराची, ती कट डाऊन करायची सवय लागली. आणि त्याचं आता ज्वलंत उदाहरण म्हणजे आताच रिसेंटली मागच्या महिन्यात माझ्या सासूबाईंचं ती मागच्या नाही म्हणजे झाले 2 महिने, त्यांचं एक मोठं ऑपरेशन झालं. त्या पडल्या आणि त्यांचं हिप बोन फ्रॅक्चर झालं. माझे मिस्टर इकडे नव्हते, त्यांना येणं शक्य नव्हतं, आणि त्यांचं हॉस्पिटल पण खूप लांब होतं. पण मला सगळं दिसत होतं, मुलांच्या परीक्षा, आणि पण त्यामध्ये मी अतिशय, माझे मिस्टर पॅनिक झाले होते, घरातले सगळे टेन्शन मध्ये. पण खरं सांगते, मलाच माझं नवल वाटलं की एरवी कोणाला साधं सर्दी पडचं ताप जरी आला मुलांना किंवा घरातल्या कोणाला, की मी अगदी टेन्शन घ्यायची. तर मी अगदी शांत होती की नाही, आता जे आहे त्या परिस्थितीचा सामना द्यायचा आहे. संध्याकाळी जायची, रात्रभर तिकडे हॉस्पिटलमध्ये जायची, पुन्हा सकाळी 11 वाजता येऊन जेवण करून पुन्हा संध्याकाळी 6ला जायची. असं माझं एक 8-10 दिवस चालू होतं. पण मला खरंच सांगते की थँक्स टू शतायुषी, की शतायुषीने जो गायडन्स दिला आहे, त्यामुळे माझं माइंड स्थिर व्हायला खूप मदत झाली, आणि परिस्थितीची सामना करण्याची एक जी हिंमत आपली शतायुषी देते ना, म्हणजे फक्त आपल्या शरीरावरच नाही तर आपल्या मनावर खूप मोठ्या प्रकारे काम होते. आणि त्याचा तुम्हाला काय म्हणत, तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स होतच होतो, आणि मला तो झाला. म्हणजे प्रत्येक वेळेस मी जेव्हा लोकांचे एक्सपिरियन्स ऐकते तेव्हा सुद्धा जाणवतं की आपल्यात काय काय बदल झालेले आहेत. अगदी छोट्या छोट्या बदल म्हणायचं तर, म्हणजे लहानपणापासून ना मी कधी नेलकटरने नखं कापलेली मला आठवत नाही. माझी नखं इतकी पातळ होती ना की मी अशी, आपण पेपर फाडतो तशी मी नखं एका नखाने दुसऱ्या हातातून काढू शकायची. पण मी जेव्हा आता शतायुषी जॉईन झाली, सकस संतुलित आहार, आपला योगा, प्राणायाम हे सगळं जॉईन केल्यानंतर मला जाणवलं की आता माझी नखं इतकी कडक झालेत की मला नेलकटरशिवाय नखं काढता येत नाहीये. तर म्हणजे इतके छोटे छोटे बदल आहेत, इतके छोटे छोटे बदल आहेत की कधी कधी ते, म्हणजे मी आता बरेचसे बदल सांगणार पण, सांगितले पण नसतील, पण ऐकते तेव्हा आठवतात की नाही, हा माझ्यात बदल झालेला आहे. तर इकडे सगळ्यांकडनं रोज प्रेरणा घेण्यासारखं आहे. मी माझ्यातले बदल झाले, माझ्या घरच्यांमध्ये जे थोडेफार बदल झाले, तर मी बाकीच्यांना पण सांगायला सुरुवात केली. काही मित्रमंडळी माझी आपल्या शतायुषी फॅमिली जॉईन झाली, आणि त्यांचे जेव्हा रिझल्ट ऐकते किंवा तेव्हा ते जेव्हा थँक्यू म्हणतात, तर खूप खूप बरं वाटतं. म्हणजे आपण काय खूप ग्रेट केलं नाही, करतात तिकडचे सगळे कोचच, पण तरी पण काहीतरी त्यांच्या जीवनात चांगलं घडते हे पाहून खूप आनंद होतो. म्हणजे आपल्याला मिळाल्यापेक्षा दुसऱ्यांना मिळायचा जो आनंद आहे ना, तो इकडे वेगळाच आहे. तर मला वाटतं काहीतरी आपल्या माझे शतायुषी आणि तुमच्या सगळ्या लोकांची काहीतरी ऋणानुबंध होते, म्हणून तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात आलात, आणि रोज मला नवीन प्रेरणा देतात.
रोज मी नव्याने घडते, नवीन नवीन क्वालिटीचे ऍड होत आहेत. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या कोचेसचे वैशाली ताई आहेत, सुजाता ताई, शेटे सर, पद्मजाताईंची कन्सिस्टन्सी, त्याच्यावरचं व्याख्यान जे असतं ते अतिशय म्हणजे खरंच. आणि ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला जरी माहिती असल्या तरी रोज त्याच्या रोजच्या जीवनात थोड्या दिवसाने आपण एक दिवस ऐकलं ना की दुसऱ्या 2 दिवस 3 दिवस फॉलो करतो आणि मग त्याचा विसर पडतो. होतो आपल्या बाबतीत असं. माहित नाही का पाणी प्यायला पाहिजे, माहितीये झोप व्यवस्थित घ्यायला पाहिजे, पण विसर पडतो रोजच्या दगदगीच्या धकाधकीच्या जीवनात. पण जेव्हा पुन्हा आपण व्याख्यान ऐकतो ना तर पुन्हा कोणतरी एक चपराक दिल्यासारखे होतं आणि पुन्हा थोडं सरळ व्हायला मदत होते. तर या पुस्तकाच्या थोडा सरळ करायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे शरीरात बदल झालेलेच आहेत, मनावर पण खूप छान पैलू पडत आहेत. आणि सुजाताताईंचा तर रोज आवाज ऐकल्याशिवाय दिवस जात नाही. बऱ्याच वेळेस व्हिडिओ बंद असतो कारण कामाची धावपळ चालू असते, पण आईकडे मात्र सोडत नाही. कुठेही गेले तरी आईकडे चालूच असतं. म्यूट व्हिडिओ बंद ठेवून का होईना. तर सगळ्यांना माझ्या सगळ्या या माझ्या गुरूंना माझा नमस्कार आणि त्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझ्या आयुष्याला जी कलाटणी दिली आणि जो बदल माझ्या आमूलाग्र बदल मी म्हणेन जो घडवलेला आहे. इव्हन प्रसाद सर, डॉक्टरांच्या दारी जावं लागतं, इकडे डॉक्टरच आपल्या दारी येतात आणि आपल्या घरी येऊन आपल्याला सांगतात की काय करा, काय खा, काय खाऊ नका. हे कुठे मिळते? कोण आपल्याला सांगायला जाते? डॉक्टरांकडे गेलं तर इतक्या रांगा असतात, त्यांना वेळ पण नसतो. औषधं पण कशी घ्या सांगितलं जात नाही, बऱ्याच वेळेस लिहून दिली जातात आणि त्यांचा एक काही दोष नसतो. इतकी गर्दी असते त्यांच्याकडे. त्यामुळे काय खा, काय खाऊ नका, कसे वागा, म्हणजे सांगतात सगळे वजन कमी करा, पण काय करायचं हे नक्की कळत नसते. ते आपल्याला इकडे कळते. आणि कल्पित कितवा वाढदिवस? वाढदिवस मला 47 इयर्स कम्प्लीट झालेली आहेत. आणि तरी पण किती केजी वेट लॉस? माझा जवळजवळ 8 ते 9 किलो वेट लॉस झाला.